सर, टेस्ट झाल्या का? झाल्या ना, आत्ताच आईला घेऊन गेलो होतो, तिला घरी पण सोडलं. रिपोर्ट्स कधी मिळणार आहेत? संध्याकाळपर्यंत येतील. बरं, नंतर जाऊन मी घेऊन येतो. ना ते बघू ना, मीच जाईन जमलं तर, विचारेन सरांना. सर, चहा आणि थोडं खायलाही सांगितलंय. अरे वा, थँक्यू शलभ. सर, तुम्ही बरे आहात ना? नाही, खूप थकलेले दिसतंय. अरे आय एम फाईन, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आजचं काय? सरांनी आम्हाला दोघांना मगाशी बोलवून घेतलं होतं. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की धनंजय सरदेसाईंच्या केसबद्दल जे आपण पुरावे गोळा केले आहेत ना, ते त्यांना अजिबात पटत नाही आहेत. म्हणजे सर तसं तर ते बरंच काही म्हणतात, पण त्यांचं आता असं म्हणणं आहे की धनंजय सरदेसाईंचा मृत्यू ज्या पॉयझनमुळे झालाय ना, ते पॉयझन मुळात भारतात मिळतच नाही. म्हणूनच आपण त्या पॉयझन विकणाऱ्याचा आधी शोध घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्या धनंजय सरदेसाईंच्या खुन्यापर्यंत आपण पोहोचू शकू. अच्छा, आणि आपले लॅब रिपोर्ट्स काय म्हणतात? लॅबच्या रिपोर्टमध्ये पॉयझन नेमकं काय आहे हे त्यात सांगितलेलं आहे, आणि सरांनी देखील तेच वाचून आपल्याला सांगितलं. ओके, इंटरेस्टिंग. मी म्हणालो होतो ना, मोहिते सरांचा अनुभव खूप मोठा आहे, त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. पण सर, त्यांना आपलं पटत नाही ना. त्यांची पद्धत वेगळी आहे मी म्हणे, पण त्यांच्या पद्धतीनं काम करू ना. शेवटी गुन्हेगार सापडणं महत्त्वाचं. कुणामुळे आणि आपण क्रेडिट मिळवण्यासाठी काम नाही करत. ठीक आहे, तेही खरंच म्हणा. अजय ठाकूर बोलतोय. नमस्कार. मोबाईलवर फोन केला असता तर माझं नाव वाचून फोन उचलला नसतात, म्हणून लँडलाईनवर केला. एक मिनिट. हॅलो. हॅलो, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप मेमाने बोलतोय. मला मिस्टर अजय ठाकूर यांच्याशी बोलायचंय. सर, तुमच्याशी बोलायचं म्हणत्या. सर जरा बिझी आहेत. एक वाक्य बोलायला पण वेळ नाहीये का त्यांच्याकडे? सर, एका नवीन केसमध्ये बिझी आहे. अच्छा, हो का? मला वाटलं एका वेळेला ते एकाच केसमध्ये लक्ष घालतात. तुम्ही नंतर फोन करता का? हे बघा मिस्टर, लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ, पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात, आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.